सो मित्रांनो, मला वाटतं मथुर आता शर्यतीसाठी निघालं आहे आणि मित्रांनो पाहू शकता तुम्हाला फोड्या फोड्या दिसत असेल. नुकताच लंपीतून बाहेर आलेला आहे आपला मथुर आणि कुठेतरी लंपी झाल्यानंतर बैलाचा पल कमी होतो, त्या कारणास्तव कुठेतरी आपला मथुर कमी पडत असेल. पण नक्कीच मथुर लवकरच मोठा कमबॅक करणार आहे बिंदोडच्या मैदानासाठी. आज तो लंपीच्या आजारात असताना आपण समजून घ्या की त्याचा पल कुठेतरी कमी होतो आहे, पण मथुर त्याच जोमाने त्याच जोशाने पुन्हा उभा राहून आपल्या राहुल दादासाठी, शुभम दादासाठी आणि आपल्या सर्व साथ मदत करणाऱ्या मालकांसाठी तो धावत असतो. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आपल्या सर्वांचा आवडता लाडका म्हणजे आगरीमॅन म्हणजे आगरी म्हणून राजेश मित्र आपल्या काव्यामध्ये ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, हा इंट्रो फक्त त्या व्यक्तीसाठी जो हा इंट्रो बघून हसून कमेंट्स करतो. सो बघा मित्रांनो, त्याच्यासाठी आपण हा सुपरमॅन स्पायडरमॅन त्याला आवडतो तो इंट्रो टाकला याच्यामध्ये. आणि मित्रांनो, आपण जसा मैदानात उसाटणे मैदान येतो तसा आलेल्या नंदीचा लॉग दाखवणार, तो आलेच्या नंदीचं नाव लॉग आपण आता नाही दाखवणार, तो संध्याकाळी 7 किंवा 8 वाजता किंवा नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी टाकण्यात येणार आहे. कारण काही अटी नियमांना धरून आम्ही आहेत आणि त्या अटी नियमानुसार आम्ही चालतोय, म्हणून आलेल्या नंदीचा लॉग आता तुम्हाला आल्या मैदानात बघायला भेटणार नाही मित्रांनो. आणि मला अजून सांगायचं आहे की मित्रांनो, आम्ही सुद्धा युट्यूबर लोक सकाळपासून येऊन संध्याकाळपर्यंत जी मेहनत घेतो ना, त्या मेहनतीला आम्हाला रिस्पेक्ट नाही भेटत. हा मला चॅनलमधून सांगायचं आहे. कारण आम्ही जेव्हा मुलाखती किंवा काय घेत असतो तर आम्हाला सुद्धा भान असते की आम्हाला काय ठेवायचं आहे आणि काय कट करायचं आहे. पण काही गोष्टी अशा घडतात ना, शेवटी ब्लेम होतो युट्यूबर्सवरतीच. की मला सांगायचं की ब्लेम युट्यूबर्सवरती नका करू. तर आम्ही जी मेहनत करतोय ना, आम्हाला जर 5,000 की 10,000 व्ह्यू भेटतात ना, तर आम्हाला फक्त 80 रुपये भेटतात, 80. आणि जेव्हा 1 लाखावरती जाते तेव्हा $7-8 म्हणजे जवळजवळ 700-800 रुपये भेटतात. आम्हाला काही मोठी रक्कम नाही भेटत. आणि मी तर जॉब करून मैदान येतो, मला 3 महिन्यातून एकदा पेमेंट येतो. आणि जे मोठे मोठे युट्यूबर्स दररोज त्यांना सुद्धा 1 महिन्यातून 10 ते 15,000 याच दरम्यान येतो. आणि तो सकाळचं रात्र करून पाहू शकता मी टोपी घातले, एवढा उन्हामध्ये काला पडून जातो ना, पण करतो माझ्या चाहत्यांसाठी, माझ्या सबस्क्रायबरसाठी. कारण त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रेमापोटी आम्ही येतो आणि उन्हातानामध्ये व्हिडिओ दाखवत असतो. सो रिस्पेक्ट युट्यूबर्सचा सुद्धा असायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. सो चला आता आपण दाखवूया कोणतं कोणतं मैदानात बैल आले ती. सो चला जाऊया आपण मैदानात. आणि आपल्या समोर 1-13-7 लच्छा. सो मित्रांनो, पाहू शकता आपला छोटा लच्छा 1-13-7 आणि 800 दादा सुद्धा आलेल्या मैदानात. छोटा लच्छा म्हणजे माझा आवडता नंदी मित्रांनो. हाच नंदी आहे ज्याला मी ना जवळून ओवाळू शकतो, धरू शकतो, पकडू शकतो. खूप आवडतो, शांतप्रिय असा नंदी आहे. आणि दादा बाबा गुलाल बिलाल घेतले काय? कोणी गुलाल बिलाल टाकले? हां, घेऊ ना, नक्कीच. कसं झाले बघ ना, केवढंसा होता ना, आता कसं झालं बघा, कसा एटीत उभा राहिला आहे की नाही. बिनजोडचा एक हुकमी एक्का जरी बोलला तरी चालेल. मथुरसोबत सुद्धा पळालेला आहे. आणि राहुल दादाचं तर नेहमीच दादा गुणगान करत असतं, कारण राहुल दादानी तसं केलं आहे सुद्धा. कसं वाटतोय आज दादा, एकदम धिप्पाड वाटतोय आज, एकदम खानाखोरा भारी चालू आहे वाटतं. सो चला, मोठी शर्यत बघायला भेटेल आज आपल्याला नक्कीच. सो छोट्या लक्षासुद्धा मैदानात दखल झाले उसाटण्या अड्ड्यात. सो मित्रांनो, पाहू शकता कुमार रणवीर, राहुलभाई पाटील, आडविली कल्याण यांचा मथुर मैदानात दखल झालेला आहे. सो कसा मथुर 1001 आपल्या शांततेपणे बसलेल्या मैदानात. आणि सांगितल्याप्रमाणे ही व्हिडिओ रात्री किंवा उद्या सकाळी अपलोड होईल. आणि आपले नियोजनचा बादशाह शुभमदाससुद्धा आलेला आहे. सो आपल्या लाडक्या मथुरला पाहू शकता. कॉकटेलसुद्धा आलेले, कॉकटेलसुद्धा आपण दाखवणार आहे. कसा वाटतोय आपल्या वाघ मथुर. खरंच बिनजोडासोबत 3 फेऱ्याचं मैदान असो, जिथे मथुर असेल ना, लोकांना ती शर्यत पाहायला आवडते. आणि मथुर आल्या असं समजताच लोकांची गर्दी होते. आताच मथुर आल्या आणि फेरा पडलेला आहे. सो जसं जसं माहिती होईल तशी तशी ते गर्दी
प्रचंड वाढणार. सो चला आपण जाऊया आता पुढच्या मैदानात कोणकोणते नंदी आले ते दाखवूया आपण. मित्रांनो आपण आलो उसाटणे मैदानात. उसाटणे मैदान म्हणजे बिंजोडचा मोठा मैदान. या मैदानात सर्व बैल नामांकित बैल इथं येतात. इथे सागर बैल आहे आणि हा सुलतान बैल. आत्ताच आल्या बघितलं की या दोन्ही बैलांनी विजयाचा गुलाल घेतलेला आहे. सर्वप्रथम दादा आपलं नाव सांगा ना. अरुण म्हात्रेच्या नावाने गाडी पळतो. देवीच्या बड्याचा अरुण म्हात्रे. दादा या बैलाचं नाव काय? आदर्श राजेश ठाकूर मुरबी या नावाने गाडी पळतात. या बैलाचं नाव सुलतान. सुलतान आज कशी काय? सुलतान आणि सागर हा घरचाच साज आहे का कसं काय? घरचा साजू बोलून बोलतो हा, कारण गेल्या वर्षापासून अपरिचित अशी जोडी आहे. अद्यापर्यंत एकही गुलाल घालवलं नाही गेल्या वर्षापासून. आतापर्यंत गेल्या वर्षापासून आतापर्यंत त्याने किती शर्यती जिंकल्या दोन्ही बैलांनी? 15 झाले. या वर्षी 4 गुलाल भेटले. म्हणजे लगातार 2025 4 शर्यती झाल्या, 4ही गुलाल घेतलेले. काय बोलाले या सागर आणि सुलतान बैलाबद्दल? सोनाची गाडी जरी आम्ही पकडली तरी दोन्ही गाडी हमखास गुलाल देणार आम्हाला. नक्कीच. म्हणजे सुलतान आणि सागर हीच जोडी असते का दुसरे सुद्धा पैरे जुळले जातात? दुसरे पण असतं आमच्याकडे, दुसरे पण पायरे आहेत, पण शक्यतो आम्हाला हमखास गाडी पाहिजे असेल तर आम्हीच गाडी देतो. दादा सुलतान कोणाच्या दावणीला होता आणि तुमच्या दावणीला कधी आला? हा राजेश ठाकूर मुरबी यांच्या नावाने बघतो हा बैल आणि त्यांच्याकडे सांभाळला असतो बैला. नक्कीच. आज 2 वर्ष आणून 2 वर्ष पूर्ण आले. आज 2 वर्ष आणलेला आम्ही. आज कंप्लीट त्याला 2 वर्ष आले. नक्कीच. या बैलाची खरेदी कितीला झाली होती काय सांगू शकाल का? खरेदी आम्ही एकदम छोटा वासरू म्हणून आणलेला. 90,000 घेतलेला आम्ही. हा नाही या सागर बैलाबद्दल काय बोलाल? बघा कसा एकदम रागीत. आता शर्यत जिंकून आलं तर दुसऱ्या शर्यतीसाठी तयार आहे तो. बघा गाडी जमलेली आहे. म्हणजे दुसरी पण शर्यत झाली आहे. 33,000 जमलेली गाडी त्यांची. म्हणजे आज लगातार 2 गुलाल. मग वाटलं तर तिसरा गुलाल पण कराल का? हा आज हल्दी आहेत का? हा आता लग्न आणि हल्दी सुरू झाले, थोडी गडबड असते, पण ह्याची तयारी सुरू झाली. याला माहिती पडलं की आता दुसऱ्या शर्यती बद्दल जाणार आहे. किती वर्ष आता सागर बैल? सागर बैल आता 3 वर्ष झालं. हा आता बच्चा असताना मी घेतलेला आहे. तर सागर आणि सुलतान कोणत्या खांदी आहे? दोन्ही खांदी बोलतात. मग आज आपण पब्लिकनी बोलतो तो दोन्ही खांदी आतनं बोलतो. मग आज सुलतान कोणत्या खांदी होता? डाव्या खांदी. आणि सागर उजव्या खांदी. मग आता दुसरी शर्यत होणार तेव्हा सेम डाव्या आणि उजव्या खांदी. तुमच्या दावणीला आल्यापासून कसं वाटते तुम्हाला ते दोन्ही बैल? कारण जिथून आल्या तिथून गुलाल घेऊन आपल्या गावाचं आणि आपलं नाव पुढे करतोय. काय बोलला त्याबद्दल? आनंद वाटतं, कारण जोडी आमची हमखास आहे. गुलाल म्हणजे 100% देणारच. मग आता 3 फेऱ्याचं सुद्धा मैदान होता तेव्हा होता का सायराज पाटील यांचा? तेव्हा आमची घरची गाडी पळालेली. सागर आणि सुंदर पळालेला. सागर आणि सुंदर. काही कारणास्तव आम्हाला त्या फेऱ्या सुट्टी आम्हाला ड्रायव्हर नाही मिळाला, त्याच्यामुळे गाडी तशीच सोडली. मग आता काय बोलाल? आता दुसऱ्या शर्यतीसाठी चाललंय, काय वाटतंय? आता चाललो आम्ही. आता 10 मिनिटात बैलांनी तोंड देऊन पुन्हा करतो. बघू गुलाल भेटलाच पाहिजे आम्हाला 100%. नक्कीच दादा तुम्हाला शुभेच्छा. आणि असाच सुलतान आणि सागर ही जोडीने बिंजोडच्या मैदानात नाव करावे आणि पुन्हा ही आम्हाला मैदानात दिसावे. धन्यवाद. सो मित्रांनो आज मस्त मोठमोठ्या शर्यती पाहायला भेटणार आहेत उसाटणे मैदानात. 4-1 4-2 अर्जुनसुद्धा दखल झालेला आहे उसाटणे मैदानात. पाहू शकता अर्जुन आणि आपले संदीपभाई माली दादासुद्धा आलेले आहेत. आणि बादलसुद्धा आलेले आहे. आणि शर्यत जमली आहे असे दादांनी सांगितले. सो अर्जुनला पाहू शकता. मित्रांनो बदलापूरकरांचा महबूब 8001 सुद्धा मैदानात दखल झालेला आहे. महबूबबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. बिंजोडच्या शर्यतीमध्ये तुफान गुलाल घेतलेले आहेत त्याने आणि नक्कीच आज काहीतरी तो नाव करेलच या मैदानात आल्यानंतर. दादा जमले का शर्यत? शर्यतने जमली. सो नक्कीच शर्यत जमेल तर काहीतरी नाव करेल. नाव फिरवणार आहेत. ओके. सो मित्रांनो पाहू शकता रंगाने नुकताच गुलाल घेतलेला आहे. दादा कुठला रंगा? बोनवलीचा रंगा. कोण होता पैऱ्यात आज? हरी घरचाच आज हरी होता. काय वाटतं आजचा आनंद कसा आहे आज शर्यत जिंकल्याबद्दल? आनंद चांगला आहे. आणि योगी सुद्धा मैदानात आलेला आहे. पाहू शकता योगीसुद्धा सध्या खूप नाव करतो आहे बिंजोडमध्ये आणि 3 फेऱ्यामध्ये सुद्धा. सो मित्रांनो उसाटण्या मैदानात दखल झाला आहे बिंजोड गाजवणारा खुटारीचा सोन्या सध्या खूप चर्चेत आहे. आणि मागच्या वर्षीच त्याने आपल्या मालकाचं आणि आपल्या गावाचं नाव रोशन केलं होतं. आणि हा शंभू 5550 कुठला हा शंभू? दावडीचा शंभू. आणि हा भालचा चंदर. आणि पाठीमागे कोणता आहे? कुटारीचा
छावा, कुटारीच्या छावा आणि कुटारीच्या सोन्या. नक्कीच आज मोठी शर्यती होणार आहे त्या उसाटण्याच्या बिंजोड मैदानात. सो मित्रांनो, उसाटण्या मैदानात आल्यानंतर आणखीन एक बैलांनी गुलाल घेतला, संजा आणि राणा. दादा काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? आज बैल भरपूर दिवसांनी काढला. आम्ही 15-1 दिवस झाले बैल काढला नव्हता, घरातून बांधून होता. मग आज आलो उसाटणं मैदान. कसा भरपूर पब्लिक असते, त्यामुळे बैल आम्ही उसाटण्या पळवतोच आम्ही शक्यतो. त्यामुळे आज आनंद आहे की भरपूर दिवसांनी बैल पण पळाला. पोरांची इच्छा होती का बैल पळावं मैदानात उसाटण्यात, त्यामुळे आज नियोजन पण केलं आम्ही. आमच्या ते गाववाले बाजूचे करंजाडे राणावाले, त्यांच्या रानावाले म्हणजे जवळचे संबंध असल्यामुळे फायदा पण झाला आणि चांगला विजय भेटला आम्हाला. संजय आणि राणाचं नियोजन कसं काय ठरलं? ते आमचे मित्रच आहे, की बैल पाहिजे आम्हाला, दिला आम्हाला शब्दावर बैल. त्यात सोडा दादा त्याला, आपण साईडला घेऊ मुलाखत. दादा काय बोलाल अजून हे संजय बैलाबद्दल? तुमच्या दावणीला कधी आला? आमची बहुतेक बैल पब्लिकलाच पळतात. आम्ही शक्य आतला बैल कमीच घेतो आणि पब्लिकच्या बैलांना डिमांड पण आहे यामध्ये शर्तीमध्ये, त्यामुळे जास्त करून पब्लिकचे बैल चांगला बोलतोय आमचा संजा. बघू आता पुढचा नियोजन अजून मोठा करू. आणि या वर्षीतला कितवा गुलाला संजय बैलाचा? बैल शक्यता हरतच नाही, एकाच दिवशी चुकून पराभव होतो आमचा. या सीझनला वाटतं एक का दोनच शर्ती आम्ही पराभव झालोय. हां, आणि हा गुलाल घेतला आज. मग आजचा आनंद कसा आहे? आज गुलाल घेतला, नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली. नक्कीच आम्हाला आनंद आहे, कारण भरपूर दिवस बैल आहे ना बांधून होता घरी, आणला नव्हता आम्ही. 1 महिना आला बैल पळवला नव्हता, पण आज आम्ही नियोजन करून आलो. कारण उसाटण्या मैदानामध्ये कसं पब्लिक असते आणि पोरांची पण इच्छा होती का बैल पळवावा आपण, त्यामुळे आज आनंद आहे आम्हाला सर्वांना. मागच्या वर्षाची संजयची कारकिर्दी काय होती? भरपूर म्हणजे बैल घेतल्यापासून गुलालातच आहे. आम्हाला जेव्हा आम्हाला वाटतं बैल दुसरा आमचा चांगला बैल पळाला नाही, तेव्हा आम्हाला संजय गुलाल ठेवत असतो. मग यावेळेस काय कारण होतं, तो जास्त मैदानात नव्हता दिसत? आम्ही 2 वासरं घेतलेले आहेत, तर दुसऱ्यांमधून पैरा मागण्यापेक्षा आपल्या घरचा बैल, कारण ठाम पब्लिकला बोलतो आणि बाजूला नेत नाही, ती वासरं शिकवण्यासाठी बैल आम्ही काढला नव्हता. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. आणि संजयच्या पैऱ्यामध्ये आज राणा आहे. राणा बैलाबद्दल बोला ना. राणाला जेवढं सांगू तेवढं कमी आहे, कारण की आमचा बैल इथं सेकंदाला जास्त पळतो. नक्कीच दादा, या वर्षी किती गुलाल घेतले राणाने? मुंबईमधला पहिला गुलाल, कारण की सेकंदाला बैल पळवला. सेकंदाला हा पळवतो. कुठे नेता याला? लोणावळ्यात. लोणावळ्यामध्ये. सेकंदामध्ये कसं त्याचं नाव आहे? घाटाचा राजा आहे. घाटाचा राजा आहे तो सेकंदामध्ये. नक्कीच. मग आता बिंजोडच्या मैदानाचं कसं आहे त्याचं नियोजन पुढचं? आता ही सीझन मुंबईमध्येच पळवलं. मुंबईमध्येच. आणि 16 मार्चचा जयंत केसरी मैदान आहे मोठा 5.5 लाखाचा, तेव्हा काय 3 फेऱ्यामध्ये धावतो का? 3 फेऱ्यामध्ये. मग आज उसाटण्या मैदान सर्वांचा आवडता मैदान आहे. इथे प्रत्येकाचा बैल गुलाल घेऊनच जातो आणि आज गुलाल घेतला, कसा वाटला? आनंद आहे खूप. धन्यवाद. 2 नंदींनी गुलाल घेतलेला आहे मित्र. आपण नाव जाणून घेऊ. दादा काय नाव बैलाचा? त्याचा बारक्या आणि त्याचा स्वामी. स्वामी. बारक्या कुठला दादा? बारक्या खेरण्याचा. आणि स्वामी चिंद्रनचा. चिंद्रनचा. कसा वाटला आज उसाटण्या मैदानात तुम्ही गुलाल घेतलाय? खूप चांगलं वाटलं. काय आहे या बारक्या बैलाची कारकिर्दी काय आहे? बारक्या बैला हा माझ्या मित्राचा आहे हा आणि हा चाकण बाजारची एक हाऊस म्हणून आणलेला. हा. त्यांनी खरंच आमच्या आज हाऊस केलेली आहे. हाऊस पूर्ण केलेली आहे पूर्ण केलेली ना. पहिला गुलाल का ना? भरपूर झाले. किती या वर्षीचे किती गुलाल झाले तरी? या वर्षी काय सांगू शकत नाही, म्हणजे अगणित. कंटिन्यू गुलालानच येत. अच्छा, म्हणजे बारक्या हा कोणत्या साईडने असतो नेहमी? तो आतून असतो बरं. आतून असतो. नक्कीच. आणि स्वामी बैलाबद्दल? चिंद्रनचा आहे तो, 4 खांदी. 4 खांदे. मग आज नियोजन कसं काय झालं होतं या दोघांचं? नियोजन आम्हीच पोरं करतो, आमची सगळी भाऊसच आहेत, तेच नियोजन करतात. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला पुढच्या. मग आता परत शर्यत कराल का आता डायरेक्ट घरी? शरद करू. आमच्या गावातले काका आहेत, हा. सुनील देशेकर, हा ते नियोजन करतात. माझे पप्पा, हा. दुसरे काका ते आत्माराम देशेकर, ते आमचे मोठ्यांचा साथ आहे आम्हाला. साथ आहे. दादा काय बोललं तुम्हाला, कसं काय म्हणजे नाद तुम्ही जुनी जाणतायत, कसं काय नाद हा बैलगाड्याचा? बारक्या आणि स्वामी. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो पाहू शकता मथुर 1001 लाखो रुपयांचा ठोका निघाला शर्यतीसाठी. कसा हंबरटा दिलाय बघा, कसा चालतोय. आणि आपला शुभम दादा सो नादच नाही या मथुर बैलाचं. सो मथुर बैल मैदानात असला ना, बघू तेवढा कमीच आहे, त्याला पाहू तेवढा कमीच आहे. तो बघा कसा पाहतोय कॅमेऱ्यासमोर. अच्छा, विजयाची जोडी. काय नाव दादा बैलांचं? माकाल आणि सायरन. सायरन. माकाल कुठला? कुठला गावचा? जांभूलपाडा. आणि सायरन आपण घरचाच. घरचाच साज. आपला उसाटण्या मैदानाबद्दल काय बोलताल? सर्वांचा आवडता मैदान.
खूप छान मैदान आहे. आणि आपल्या बैलाबद्दल काय बोलला? सायरन आणि महाकालने आज विजयाचा गुलाल घेतला. दोनच वेळेला आम्ही हाकलला आणि दोन्ही वेळेला गुलाल घेतला. पहिला कोणत्या मैदानात? पहिला बार्डी, कर्जत बार्डी येते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मैदानात हा ओसाडणे मैदानात गुलाल घेतला. या वर्षीला म्हणजे 2 मैदानात 2 गुलाल घेतला. कसं वाटतंय? खूप आनंद. आणि त्यांनी 20 गुलाल घेतले. यानी महाकालनी 20 गुलाल आतापर्यंत या वर्षी वेगवेगळ्या बैलात. अरे वा, महाकाल किती वर्षाचा आहे आता? 4.5 वर्षाचा. आणि आपला सायरन आता 2 वर्षाचा. मग पुढच्या मैदानाचं नियोजन कसं असणार? घरचीच गाडी म्हणजे महाकाल आणि सायरन हा घरचा साज आहे का? कुठल्या गावचा बोलले तुम्ही? जांभूलपाडा गावचा. उरण. दोन्ही हा कुठल्या साईडने धावतो? आतमधून धावतो तो, दोन्ही साईड पब्लिक. तो दोन्ही साईड पब्लिकने. धन्यवाद दादा, आजच्या मैदानाबद्दल तुम्हाला शुभेच्छा. मित्रांनो, संदीप भाई माली यांच्या बादलनी नुकताच गुलाल घेत आहे. आणि कसा दिसतोय बघा बादल भाई. सो मित्रांनो, दादाकडेच जाणून घेतला. याचा पैरामध्ये संदपचा योगी होता आणि मस्त गुलाल घेतलेला आहे या दोन्ही जोडीने. मित्रांनो, मागे मोठा बॅनर पाहिला होता आपण, मिलिंद पाटील यांच्या दावणीला फायर येणार आणि तो आलाच होता. हाच तो फायर किरण शेलार आणि मिलिंद पाटील यांच्या नावाने धावला जातो. आणि आज शर्यत जमले का? नाही जमले. पाहू शकता किती छोटा वाटतंय. मस्त आदात आहे ना, चौसा आहे. सो मित्रांनो पाहू शकता चौसा असं वाटतोय. नक्कीच आज शर्यत जमेल आणि विजयाचा गुलाल घेईल. मिलिंद दादा आलेत का? नाही आले. येत आहेत का? सो चला, दादा आल्यानंतर भुंगा तर नसेल मला वाटतं, कारण तो आजारी आहे. सो चला मित्रांनो, अजून कोणती बैल आले ते पाहूया. समोर एक बैल आहे, तो सुद्धा जाणून घेऊया. मित्रांनो, बिरजासुद्धा आलेला आहे उसाडणे अड्ड्यातील बिंजोडचा मैदान गाजवण्यासाठी. याची खूप मोठी कारकिर्दी आहे आणि आज 9 वर्ष झाली असेल या बैलाला. आणि त्याच जोमाने त्याच जोशाने धावतोय बिंजोडच्या मैदानात. आणि सध्या साईराज दादा पाटील यांच्या मैदानातसुद्धा शर्यत जमली होती आणि बकासूरच्याच गटामध्ये होता. मग काही कारणास्तव बॅरिकेड तोडून पब्लिक आल्यामुळे कुठेतरी आपला बिरजाने मार खाल्ला, नाहीतर बिरजासुद्धा फायनलसाठी पोचला असता.